भाऊचा धक्का भाऊचा धक्का भाऊचा धक्का. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं संकेत आणि यूट्यूब चॅनलला. तर आज भाऊचा धक्का झाला आणि भाऊचा धक्का जो आहे आपल्याला म्हणजे मला तरी सॅटिस्फाईड वाटला. त्यामध्ये काही गोष्टी मिस पण केल्या भाऊने, पण मग ज्या गोष्टी आपल्याला खटकलेल्या होत्या पूर्ण ज्या आहे हप्त्यामध्ये, त्या बऱ्यापैकी गोष्टी भाऊनी कव्हर केल्या. त्या मध्ये जे आहे आपण बघतो, सगळ्यात पहिले भाऊ येतात रुचिता आणि अनुश्रीवर. तर भाऊ रुचिताला खूप बोलले की जे राकेशचं झालं, राकेशची जी इन्सल्ट झाली राकेशला, की पोरीला असा हात लावतो वगैरे जे बोललं गेलं, तर रुचिताला तर भाऊ बोलले की ही सगळी जी आहे कळीची नारद जी आहे म्हणजे तूच आहे. सुरुवातीला तुझ्यामुळेच ते भांडण झालं, तुझ्यामुळेच अनुश्रीला जे आहे कॉन्फिडन्स मिळाला हे बोलण्याचा आणि तूच ते भांडण चालू केलं. त्यानंतर अनुश्रीला पण भाऊ जे आहे खूप जास्त बोलले की हे चुकीचं आहे आणि जे आहे राकेशची इमेज काय आहे बाहेर, त्याने एक मोठा भाऊ म्हणून हात लावलेला होता तुला आणि तुला उठवायचा प्रयत्न केलेला होता आणि तू त्याचं म्हणजे बाहेर टेलिव्हिजनवर काहीतरी वेगळंच दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये मग भाऊ चिडतात आणि भाऊ त्यांना म्हणतात की तुम्हाला दोघांना म्हणजे रुचिता आणि अनुश्रीला जे आहे आता मी जे पण टास्क वगैरे घेईल किंवा जे पण गेम वगैरे घेईल त्याच्यात तुम्ही पार्टिसिपेट नाही करू शकणार. त्यानंतर आपण बघतो की भाऊनी रोशनची खूप तारीफ केली की जो गोनींचा टास्क झाला त्याबद्दल. मी जसं तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये बोललो होतो की जो गोनींचा टास्क झाला त्यामध्ये पहिल्या राऊंडमध्ये पण जे आहे ओमकार सोबत जे आहे काहीतरी गोनीबद्दल झालं रोशनचं आणि त्यांनी गोनी खूप वेळ म्हणजे शेवटपर्यंत सोडली नव्हती, तरी डिसिजन प्राजक्तानी चुकीचं दिलं होतं. तेव्हा पण मी बोललो होतो की भाऊ हे 100% बोलतील असं. आणि सेकंड राऊंडमध्ये पण जे आहे प्राजक्तानी दुसऱ्यांचं ऐकून परत डिसिजन चुकीचा दिला, कारण रोशननी स्वतः सगळ्यात पहिले जाऊन 3 गोण्या उचललेल्या होत्या, तर ते पण चुकीचं झालं. त्यानंतर जे आहे भाऊ तिला बोलले आणि भाऊ प्राजक्ताला पण बोलले, पण प्राजक्तावर चिडले नाही, जे म्हणजे मला थोडंसं खटकलं की सगळ्यांना तुम्ही जर ठेवताय तर एक सेम लेवलला ठेवा. तुम्ही राकेशला वेगळं फेवरेटिझम देताय, प्राजक्ताला वेगळं देताय आणि बाकीच्या लोकांवर एवढं चिडताय, तर भाऊ हे थोडंसं खटकलं, बाकी काय नाही. त्यानंतर जे आहे भाऊ सोनाली जे आहे सोनालीवर आले आणि सोनालीला पण तिच्यावर खूप चिडले की तुम्ही जो शेणाचा टास्क झाला होता की तुम्ही बिग बॉसला म्हणतात तुम्ही टास्क नाही करणार, तर कोणत्या हिशोबात तुम्ही नाही करणार आहे, एक्सप्लेनेशन द्या. तर सोनाली तिथं भाऊला पण म्हणते की भाऊ मला नव्हतं करायचं, मला माझ्या अंगावर शेण नव्हतं पाडून घ्यायचं. तर भाऊ तिला तेच समजवतात की तुला शेण नव्हतं पाडायचं, तू जे आहे कपडे चेंज करून आले असते, बिग बॉसने तुला चान्स दिला होता, त्यानंतर कॅप वगैरे सगळ्या गोष्टी दिल्या होत्या, तर तू काय वेगळी आहे बा बाकीच्यांपेक्षा. तर भाऊनी तिला जे आहे ओरडले आणि तिला पण बोलले की तू पण कोणता टास्क परफॉर्म नाही करणार. त्यानंतर जे आहे आपण बघितलं राकेशला बोलायला पाहिजे होतं, पण जे झालं नाही, भाऊ राकेशला बोलले नाही. जे आपण मागच्या एपिसोडमध्ये बोललो की राकेश जे रूल्स तोडतायत किंवा जे वस्तू वगैरे फेकतायत, जे त्यांचा राग व्यक्त करतायत, ते आपल्याला नाही दिसलं, राकेशला काही बोललं नाही गेलं. त्यानंतर दीपालीचं पण कौतुक केलं भाऊनी. ठीक आहे, आता दीपालीचं कौतुक केलं, दीपालीने असं काही वेगळं तर केलं नव्हतं, पण रितेश भाऊने तिचं कौतुक केलं. त्यानंतर आपण बघितलं की भाऊ परत अनुश्रीला बोलले की जे मागच्या एपिसोडमध्ये झालं होतं की अनुश्री हिला म्हणते, प्राजक्ताला म्हणते आईला घेऊन आली, आता पप्पांना घेऊन ये. तर भाऊ ते त्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हणतात की बोल आता, भाऊ आलेला आहे, मी रितेश विलासराव देशमुख मी आलेलो आहे, बोल तुला काय बोलायचं आहे असं. तर ते ऐकून प्राजक्ता खूप खुश झाली आणि सगळे टाळ्या वाजवायला लागले. तर तो डायलॉग तर छान होता, पण मग प्राजक्ताला जे वाटलं त्या कॉन्टेक्स्टमध्ये नव्हतं बोलले. भाऊ म्हणजे रितेश भाऊ आलेत भाऊ, मग बोला काय बोलायचं आहे तुला, मी आलेलो आहे, असं या कॉन्टेक्स्टमध्ये होतं ते. तर हे सगळं आपण बघितलं भाऊच्या धक्क्यामध्ये आणि साधारणतः जे आहे सॅटिस्फाईड वाटला मला. काही गोष्टी मिस केल्या, जसं मी तुम्हाला बोललो राकेश ला बोलणं, प्राजक्ताला बोलणं, जे प्राजक्ताने कॅप्टन्सी केली त्याच्याबद्दल पण भाऊंनी बोलायला पाहिजे होतं, जे नाही बोललं गेलं. त्यानंतर जे आहे दीपालीला पण काही बोललं नाही गेलं. त्यानंतर इथं करणला जे आहे करणबद्दल काही बोललं नाही गेलं.
आणि सागर दादाला पण एक समज द्यायला पाहिजे होती भाऊनी की तुमचा जो गेम आहे तो थोडा अप करा, जे नाही झालं. आपण एवढं बघितलं. आता उद्या आपण बघणार आहोत एविक्शनमध्ये काय होतं, एविक्शन कोण जातं घराच्या बाहेर ते आपण उद्या बघू. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट पण करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.